हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मी परत एकदा आता ऑर्डर घ्यायला चालू केले बरं का, कारण की मला काम बंद करून चालणार नाहीये। रुद्राच्या पप्पांचं अजूनही पेमेंट नाही होणार झालेलं, 1 जुलैच्या नंतर आता होईल त्यांचं पेमेंट। तर मला आमच्या घरासाठी याच्यासाठी करावंच लागणार आहे। थोडंसं त्यांचं रुटीन बरोबर लागलं ना मग मी रेस्ट करणार आहे, पण आता ते म्हणतात की आपल्याला गरज आहे पैशाची। आमचं हातावरचं पोट म्हणजे कमवलं तर खायचं, नाही तर मग नाही असं आहे। तर त्याच्यामुळे आता मी परत ऑर्डर सुरू केलेल्या आहेत। भले थोडंसं कष्ट पडतील पण कमी, आता मी जास्त नाही, आता एका दिवशी 1-2 ड्रेस त्याच्या आणि 8 दिवसातून मी 2दाच पार्सल देणार आहे। कारण एकदा बुधवारी द्यायची, त्याच्यानंतर डायरेक्ट सोमवारीच देणार। म्हणजे अशी गुरुवार बुधवार मधला एक वार कंटिन्यू ठेवायचं, त्यानंतर सोमवार। मग पहिलं कसं रोजच पार्सल द्यायला जायचे, तसं आता मी करणार नाहीये। म्हणजे कमी घेणार ऑर्डर घेणार आहे, पण आपलं पोटापुरतं, जास्तही नाही आणि कमी नाही। तर चला आता आपल्या पहिलं फॅब्रिक आपण ओपन करूया। तर आता पाऊस पडायला लागलाय, त्याच्यामुळे आपण टोपी वगैरे परत सुरू करणार आहोत आणि वेगवेगळ्या थोड्याशा पॅटर्नच्या टोपी आपण तयार करणार आहे। आता पाऊस तर आता बऱ्यापैकी थंड मस्त वातावरण झालं आता। तर हे वाला आहे पहिलं वालं फॅब्रिक। तर ह्याची क्वालिटी 1 नंबर क्वालिटी आहे या फॅब्रिकची बरं का। पण प्रॉब्लेम एवढा आहे की ही जे प्रिंट आहे ना, तर ते हाताने धुवावं लागतं। हे मशीनमध्ये टाकू नाही शकत। अशा प्रिंटवाले कपडे हाताने धुवावे लागतात आणि खराब मळत वगैरे नाही, त्याच्यामुळे हाताने धुतलं तर चालते, पाण्यातून बुडवून टाकायचे पटकन। तर मशीनला जास्त लावू नका जर तुम्ही अशी फॅब्रिक सिलेक्ट करत असाल ना। तर 5 मीटर फॅब्रिक आहे आपल्याला, डेली यूज कुर्ती शिवायची याची। मस्त आहे फॅब्रिक। ह्याच्यातून कलर ऑलरेडी आपल्याकडे आलेले आहेत, म्हणजे ऑलरेडी आहेत कलर त्याच्यातले भरपूर। त्यानंतर हे वाला आहे जे दुसरं, ज्याचा आपल्याला एका ताईनं स्कर्ट शिवायचा आणि 1 पीस शिवायचा आहे, म्हणजे वेगवेगळे त्यांचे 2 आहेत फॅब्रिक। हे वाला तर ह्यातला मी स्वतः माझ्यासाठी शिवला होता। मला वाटतं ज्यावेळेस मी स्टार्ट केलं ना मशीनचं, त्यावेळेस दमनलं होते ना, तर पहिल्यांदा मी मिरासोल गार्डनला मिरासोल लेकला गेलो ना, तेव्हा मी घालून गेले होते। आणि तो माझ्याकडे तेव्हा माझ्याकडे आधीचा जो आहे ना तो वाला होता। तर हे बघा, हे असं फॅब्रिक आहे माझ्याकडे आधीच आहे, त्याच्यामुळे हे क्रेपचं फॅब्रिक आहे, त्यामुळे खराब होत नाही, कलर वगैरे जात नाही, टिकतात खूप। आता क्रेप म्हटले की सगळ्यांना वाटतं नको क्रेप, पण मला असं वाटतं की ठीक आहे क्रेपच। आणि ही जी मी कुर्ती घातली ना माझ्या अंगावर आहे, तिला माझ्याला किती दिवस झाले शिवून माहिती आहे, खूप दिवस झाले, दिवस काय वर्ष। तर त्यानंतरचं आहे हे बटरफ्लायवालं फॅब्रिक, ज्याची आपल्याला कुर्ती शिवायची आहे। आणि ह्याचं एम्ब्रॉयडरीचं काम आहे ना, ते की बघा किती नाजूक पद्धतीने केलंय, खूप मस्त आहे। पण आता जसं पहिलं काय करायचे, 350ला 3 मीटर देत होते, आता 350ला 2च मीटर द्यायला लागलेत। कमी केले क्वांटिटी, का त्यांनाच माहीत, काय माहीत, जास्त ताप लागत असेल कर बनवायला, त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी कमी केलंय। तर हे 2 मीटर आपण याची कुर्ती शिवणार आहोत। मस्त आहे पण फॅब्रिक, ठीक आहे। आपण पैसे पण समोरच्याकडून तसंच घेते, मी पैसे जास्तच घेते। आता ही नॉर्मल साधे अस्तर लावून फक्त स्ट्रेट कुर्ती जशी मी घातली ना तशी शिवायची आहे, तरी पण तिला मी फॅब्रिक 350चं 100 रुपयाचं अस्तर 160ला अस्तर पकडू आपण, 2.5 मीटर जरी अस्तर लागलं ना तरी पण। आणि कुर्तीला लॉंग आहे, ते त्यांची उंची एवढी आहे ना की त्यांना कस्टमाइज ड्रेसच घ्यावे लागतात, त्यामुळे त्यांना मला उंची खूप द्यायची, त्यामुळे अस्तर पण जास्तच लागणार आहे। त्यानंतर हे वाला आहे, तर याच्यातलं ना इतकं छान आहे ना, हे कपड्याचा कलर जात नाही आणि एकदम सॉफ्ट कॉटन आहे। याच्यातल्या मी आधी भरपूर शिवलेले आहेत आणि इतकं मस्त आहे ना, आणि हे स्वस्तात मस्त आहे, 300लाच आहे 5 मीटर। बटरफ्लायवालाच एवढं जास्त महाग आहे, नाहीतर बाकी बऱ्यापैकी फॅब्रिक आहे 300ला 5 मीटर येतात किंवा 350ला 5 मीटर। माझ्या हिशोबाने तर 400ला पण 5 मीटर ठीक आहे, पण बटरफ्लायवाला महागच देत आहे जास्त। त्यानंतर हे वाला आहे ब्ल्यू, तर हे खूपच जास्त फेंट वाटतंय मला, एक्सचेंज करू का काय कळत नाहीये, तरी एवढं मला खास नाही वाटत आहे। म्हणजे कपडा छान आहे, पण कलर थोडासा वेगळाच आकाशी वाटतो, थोडा डार्क पाहिजे होता, तसा नाहीये। त्यानंतर हे वाला फॅब्रिक आहे, तर मी प्रयत्न करते की माझ्याकडे प्रत्येक वेळी फॅब्रिक येईल ना ते वेगळं यावं, असे नवीन फॅब्रिकचे फोटो टाकते कस्टमरला, पण ते पण आधी जे शिवलेत ना तेच सिलेक्ट करतात, नवीन फॅब्रिकच सिलेक्ट करत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे पण नवीन येत नाहीये। हे सुद्धा माझ्याकडे आधीच आलेलं आहे आणि ह्याची पण मला एवढा मोठा घेरदार असा स्कर्ट शिवायचा आहे त्यांच्यासाठी। या फॅब्रिकचा पण 1 नंबर आहे क्वालिटी, आधी पण मी शिवलेला आहे, 1 नंबर क्वालिटी आहे फॅब्रिकची, टिकायला खूप जास्त छान आहे।
त्यानंतर हे वाला आहे. तर ही आणि ते बटरफ्लायचा ताप मला डबल झालेला आहे. ते ज्या आधी म्हणलं होतं ना मी बांधिणीचा कपडा घेतला होता, त्याच्या दोन्ही कुर्त्या त्या ताईंच्या शिवून झाल्या. मला वाटतं 1.25 मीटरच तो कुर्तीचं फॅब्रिक होतं, पॅन्टचं आणि कुर्तीचं. तर कुर्त्या छान रेडी झाल्यात, पण उंची कमी झाली. तर त्यांचं म्हणणं आहे की माझी उंची जास्त आहे, मला नाही येणार ते. त्यामुळे आता ते माझ्या घरात पडून आता त्या कुर्त्यांचं 2 मी काय करू मलाच कळून झाले, कारण तो ड्रेस मटेरियल मी 450ला घेतला होता. तर त्यांचं जरा डबल मला आता हे कुटाणा झालेला आहे. डबल ते 300 350चा ना, हे 300चं असं मी घेतलंय फॅब्रिक. तर हे बघा, आता हे पण बांधणी प्रिंटमध्ये आहे, पण हे किती छान वाटते. ते मला ड्रेस मटेरियल आवडलाच नव्हता मुळात, तरी पण ते कस्टमर म्हणले मला हाच पाहिजे म्हणून मी घेतला आणि मला तर आवडलाच नव्हता मुळात ड्रेस मटेरियल. आता हे बघा, हे कॉटन आहे, बांधणी आहे, कॉटन आहे, पण इतकं सॉफ्ट आहे. पण मला प्रश्न पडला की ह्याच्यामध्ये पण त्यांची उंची नाही पुरणार, कारण त्यांची उंची जास्त आहे. तरी मी 2.5 मीटर घेतलाय. बघूयात आता ह्याच्यामध्ये त्यांची उंची कशी बसती. बारीक आहेत त्या, जास्त जाड नाही, माझ्यासारख्याच आहेत, पण हाईट खूप आहे. 5.7 इंच त्यांची हाईट आहे. त्यानंतर ही वाली तर पार्टीवेअर साड्या आहे, तर एकच आली आहे, आता अजून बाकीच्या नाही आलेल्या. तर ही वाली आहे साडी. कस्टमरला 1 पीस शिवून घ्यायचा आहे साडीचा. विशू त्याला साड्या खूप स्वस्त झाल्या, पण मस्त साड्या स्वस्तात मस्त भेटतात. तर ही आहे मयूर पैठणी. हे बघा, एक नंबर सुंदर आहे मयूर पैठणी, एक नंबर. ह्याच्या पूर्ण ही मोराची बुट्टी आहे, पूर्ण साडीवरती. आणि हे बघा, ही पदर आहे, पदरांना मस्त अशी त्यांनी गोंड्याचं काम केलेलं आहे बघा, मस्त गोंडे लावलेले आहेत पदराला. साडी लगेच ओळखते आपल्याला की कशी आहे बघा, बुट्टीचं वर्क आहे, मस्तच आहे. तर ही साडी पण मला 1300ला भेटली. मला वाटतं आता थोडी कमी होऊन 1200 वरती आलेली आहे, पण साडी एक नंबर आहे. कलर तर एकापेक्षा एक जास्त आहेत. आणि हा त्याचा पदर आहे बघा. पदराचा मला इतका नाही आवडला पार्ट, कारण हे थोडंसं त्यातच मिक्स झाल्यासारखा कलर आहे. जसं तो पैठणीचा माझ्याकडे येतो ना दुसरा, तसा नाही वाटत आहे फ्रेश. पण ह्याची बॉर्डर एक मस्त वाटली मला, ह्याची बॉर्डर. आणि कस्टमरने स्वतः ही साडी सिलेक्ट केली होती. तर याचा 1 पीस कसा रेडी होईल ना, आता बघूयात कसं होते. मस्त दिसणार आहे, पण ठीक आहे, हाऊस आहे त्यांची. त्या आपण किती विचार करत होत्या घेऊ की नको एवढं महाग, कारण की आता 1300ची साडी, तर मग आता माझ्याकडून शिवून त्यांना अजून 650 वरती वाढतात, अस्तरचे कुरिअरचे वगैरे. 1300च्या साडीच्या वरती 650-700 वाढतात माझे, जसा ड्रेसचं वजन भरल तसं. हां, मयूर पैठणी मोर बाहेरच आहे. तर ही ऑल ओव्हर साडीवरती अशी बुट्टी आहे, मोराची बुट्टी आहे बघा. आणि इकडचा हा नेस्ता पदर आहे, हा ब्लाऊज पीस. आणि ब्लाऊज पीस सुद्धा एकच नंबर आहे, बघू शकता. ब्लाऊज पीस इतका मस्त आणि जाड जूड ब्लाऊज पीस आहे ना. स्वास्तिकचा आहे का हे, पण स्वास्तिकचं असेल तर बॉक्स आहेत. आणि साईडला अशी बॉर्डर आहे. कितीतरी साड्या आहेत त्यांचे काय करतात आता, विठ्ठला पैठणीवरती पण जी बॉर्डर आणि एवढूसा काढ दिलाय त्यांनी. इतकुसा ते नाही एवढा मला छान वाटला. नाही, मी माझ्याकडे आलेलीला मोठा होता काठ, ऑनलाईन बघितलेली मी तिचा, असं मला वाटतं. तरीचा काठ पण मोठा आहे बघा. ह्या कॉटन ह्या साडी, ह्याच्यामध्ये थोडासा साडीचा तो हा मेन भाग वापरून जर ब्लाऊज शिवला, काय डिझाईन दिसेल, एक नंबर डिझाईन दिसणार आहे. खूप जास्त छान आहेत साड्या. आता मी गावाला जाईल का नाही त्यावेळेस मी सगळ्यांसाठी एक एक पैठणी नेणारच. मिशोवरून मागवणार, सगळ्यांसाठी एक पैठणी घेणार. माझ्या आईसाठी, माझ्या म्हणजे जाऊबाईंसाठी, नंतर माझ्या सासूबाई नाही नेसत अशा साड्या. माझ्या बहिणीला, माझ्या दोघी बहिणींना सगळ्यांसाठी नेणार. एकूण 4-5 लागतील, पण ठीक आहे, 7-8 हजार गेले तरी चालतील. पण मस्त सगळ्यांसाठी मी नेणार आहे एक सगळ्यांसाठी. कारण आता मी लहान आहे सगळ्यात आमच्या घरात, त्याच्यामुळे माझ्यासाठी प्रत्येकाने, माझी बहीण आधी म्हणजे मोठी बहीण आहे ना, ती बँगलोरला होती, त्यांचं सोन्या चांदीचं दुकान होतं. तर म्हणजे तर ही ना मयूर पैठणी की कमळा पैठणी आहे नक्की, तर कारण याच्यावरती कमळची बॉर्डर आहे. मग मला माहित नाही मयूर पैठणी का मोराची बुट्टी आहे ह्याच्यावरती, आणि कमळा पैठणीवरती ह्याच्यावरती कमळाची बुट्टी आहे. पण इथं बॉर्डरला कमळ आणि मोर दोघं आहेत. मला वाटतं मयूरा पैठणीच आहे, मयूरा पैठणीच आहे, कारण मध्ये मोराची बुट्टी आहे. मध्ये जर कमळाची बुट्टी असती ना तर मग ती कमळा पैठणी झाली असती. किती पैठणी आलेत, मयूरा पैठणी, कमळा पैठणी, ह्या पैठणी, त्यावर पोटे किती पैठणी आल्या. तरी पण ओरिजिनलच वाटते. आता ओरिजिनल असेल तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात की 7-8 हजाराला ओरिजिनल असते, पण मग कपडा बघा किती सॉफ्ट आहे, एक नंबरच मस्त कपडा आहे. मला आवडली बाबा, प्रचंड आवडली. अख्ख्या घरादाराला मिळातली साडी, ह्यातली म्हणजे अशा पैठणींमधली साडी घेणार आहे.
जी दुसरी पैठण आहे का ना आपल्याकडे फ्रॉकला मोठी बॉर्डरची, तिची बॉर्डर मोठी आहे खालच्या साईडने, तर मोठी मग ती पदर येणार आहे. आता याची कशी बॉर्डर छोटी आहे त्याच्यामुळे हा पदर आपल्याला एक असं छान दिसणार आहे. हे बघा असा, तसं मोठ्या बॉर्डरचा पदर आहे ना इतकं खास दिसत नाही, मोठी बॉर्डर इथपर्यंत असं म्हणते दिसतं. तर मला वाटतं ती ड्रेस शिवायला छान आहे, हिचा पण ड्रेसच शिवायचा आपल्याला. चला आता बघा बाकीची काही पार्सल आहे जी की मला अर्जंटमध्ये ओपन करायची होती, तर त्याचा पण म्हटलं चला पटकन व्हिडिओ बनवून घेऊया. कारण की बरेच जण ना फक्त फॅब्रिक बघून सारखं लिंक करतात आणि मग मी ज्या ब्लॉगमध्ये लिंक देते ना तो जो व्हिडिओ देते ना तो मग एकदा बघितला ना की त्यातल्या बऱ्याच जणांना ते फॅब्रिक भेटते, जरी काही जणांना भेटलं नाही ना तरी. तर हे बघा ह्यातलं ऑलरेडी मी किती ड्रेस शिवले, तर परत हेवाला फॅब्रिक आलं पण जास्तच. तर हे असं वाला हे फॅब्रिक आहे बघा, हे जरा मरूममध्ये आलं आहे, ते थोडंसं डार्क मरूम शेड होता. 2 आहेत तर पण आपल्याला 2 अम्ब्रेला ड्रेस रेडी करायचे, 3 घेरवाला. तर ह्याची तर वाट बघून बघून दमली, कारण की हे मला विटू रुक्माईचं ते करायचं होतं, नाव लिहायचं होतं. तर त्याच्यासाठी हे मी कलर्स ऑर्डर केले होते. रुद्र दुसरी कायची ते रे जुनी वाली खाली पडली का बघ बरं तिकडे, राहू दे मी ॲनेच करते कसं ते. तर ते पेंट म्हणजे राहतात ना हे कलर, तर ते मी मागवले होते दुकानातून, घेऊन आल्यास ते मी पण कुठं इकडं फिरत बसून त्यात, म्हणून मी ऑनलाईन घेतले. तर फॅब्रिकचे कलर आहेत ना मोस्ट ऑफ दुकानामध्ये नाहीच आहेत, ॲक्रेलिकच्या भेटतात पण फॅब्रिक पेंट आहे कलर तर तो नाही भेटत आपल्याला दुकानामध्ये, तो मग मी ऑनलाईन घेतला. हे आउटलाईनवाला आहे, मध्ये दुसरा करायचा आणि आउटलाईन लिहायसाठी म्हणजे एखादं नाव वगैरे लिहायसाठी. मग माझं चाललं होतं जरी हे नाही केलं तर आपण कमीत कमी लिहायचं जे आहे ना हे विठ्ठल रुक्मिणी असं, तर ते लिहायचं चाललं होतं. तर हे वाले कलर आलेत. बघूयात कसे लिहित आहेत तरी. तुझे कपडा घे रे जुना कपडा घे ना, तो खाली पडलेला आहे, एक घे. बघूयात कसं लिहितंय. हा दे, मी पण ते पेन नाही लिहायला. तर हा मस्तच आहे कलर आणि जसं पाहिजे आपल्याला तसं आपण लिहू शकतो. इतकं छान नाजुकीने लिहिता येतं ना, आणि कलर जात नाही, निघत नाही, वॉशेबल आहे. किती पण वॉश करू दे निघत नाही, कारण की हे फॅब्रिक आहेत म्हणजे फॅब्रिकचे बघा. हे वाले दुकानात नाही भेटत, ॲक्रेलिकचे भेटतात दुकानामध्ये, पण हे फॅब्रिकचे जे राहतात ना, फॅब्रिक अँड मल्टी सरफेस लिहिले याच्यावरती, म्हणजे आपण फॅब्रिकवरती इझिली करू शकतो. रुद्र हे ना अर्धा कलर तर नासच केला देवा, त्या पोराच्या नादी ना अजिबात नको लागायला. पुसायचं माझं पोरग पण ना लई आगाव आहे, त्याला कसले असलं म्हणजे इतकं मजा वाटते ना. खेळायचं आहे का ते? कुठे गेले बाकीचे कलर्स रे? खाली पडले. तर ह्याच्यामध्ये ब्लॅक आहे, व्हाईट आहे, त्यानंतर येलो, ग्रीन, रेड असे 5 कलर आहेत. भरपूर झाले 5. तर खरंच विठ्ठल रुक्मिणीच्या वेळेस पाहिजे होतं. मस्त लिहिता येते ह्याने आणि जी वर पडतं आपण कलर करतो ना त्याने खूप वेळ जातो, ह्याने खूप इझी पडतं. त्यानंतर पुढचं ह्याच्यामध्ये बटरफ्लायचंच फॅब्रिक आहे बोलते, बघते ओपन करून तरी. तर आता खूप कमी द्यायला लागलेत. आधी 350ला 3 मीटर देत होते, आता 300ला 2च मीटर देत आहेत. एवढं महाग केलंय काय माहिती. तर हे बघा ह्याच्यावरची पण एम्ब्रॉयडरी खूप मस्त आहे बरं का, खूप छान एम्ब्रॉयडरी आणि फॅब्रिकसुद्धा एकदम छान आहे. मी स्वतः यूज करते, मी किती यूज केलं बघा. हे हा तर 1 मीटरचा तुकडा वाटतो, 2 मीटर तर नाहीच आहे अजिबात. हा 1 मीटरचाच तुकडा वाटतोय मला तर. हे बघा ना, ह्याला लांबी ना रुंदी ना काय, कसलं फॅब्रिक आहे, नुसती फसवा फसवीची काम आहे तीन. काय फॅब्रिक चांगलं आहे पण इकडून बघा ना, इकडनं लांबी ना इकडनं रुंदी ना, एवढंच हातभर कपडा. कमीत कमी 42-43चा तर पन्ना पाहिजे. हा तर मला 30चा पण नाही वाटत आहे पन्ना. कसं आहे ना कपडे शिवायचे देवा, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला चांगले येईल असलं ना, खूप वेळा फसवतात पण. तर त्यानंतर हे वाला आहे
मरून मरून म्हणजे फॅब्रिक आहे क्रेपचं. हे बघा छान आहे, क्रेपचं आहे. पण मी हा अस्तर म्हणून यूज करते, ॲज अ अस्तर असं यूज करते, हे नाही यूज करत. तर चांगलं आहे, पण मी ह्याला ना रिटर्न टाकणार आहे. कारण की ना आता मला इथे एक नवीन दुकान भेटलं आहे भरूचमध्ये, जिथे ना क्रेपचा 30 रुपयाला मीटर भेटतोय आणि कॉटनचा पण 30 रुपयाला मीटर. आणि हा मला 185ला 5 मीटर भेटला आहे. मग 30ला मीटर म्हणलं तर 150ला होत आहेत ना, मग 185 उगा वरचे पैसे वेस्ट. पण बघू ह्यावेळेस हा ठेवून घेईल, कारण सारखं सारखं त्या दुकानात जाणं होत नाही. तसं ते काका बोललेत की जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर आम्ही होम डिलिव्हरी पण देऊ म्हणून. तसं माझं जास्तच राहतं, माझं 100 मीटर 200 मीटर असंच असतं राहतो. मी 1-2 मीटर असं आणतच नाही, मग ते कोणता पण कलर असू दे. तर त्याच्यानंतर हे वाला फॅब्रिक आहे, हे एक नवीन आहे, नवीन ॲड झाले, त्यामुळे याची क्वालिटी म्हणलं चेक करूया की कशी आहे. तर छान क्वालिटी आहे बरं का याची पण. हे बघा मस्त प्रिंट तर आहे छान, पण याची क्वालिटी सुद्धा छान आहे. पण व्हाईट कलरमध्ये ना अस्तर लावावा लागतो, हा खूप प्रॉब्लेम आहे. आता हा जो दुसरा कलर असताना अस्तर नसता लावावा लागला, ह्याला काय माहिती, ह्याला पण नाही लागणार वाटते लावायला. मग बघू आता, थोडासा हाफपर्यंत लावून देईल. तसे बिना अस्तरचे पैसे घेतलेले आहेत मी याचे, त्याच्यामुळे. तर त्यानंतर ही वाली लेस आहे, जी आधी पण आपण आणली होती. छान आहे. मला कलरला हात लावू नको बाबा, ते टिकवायचे मला. आता लिहायचं 15 ऑगस्ट हे ते आलेलं आहे. हा छान आहे. तर हे वाले बघा लेस आहे, जर मला तोरण बनवायचं दारावरचं. आणि ह्यावेळेस सुद्धा अमेरिकेचीच बल्क ऑर्डर आहे त्यांचं. 5 सगळं आहे, 5 गुड्या, 5 तोरण, 5 आंब्याचे तोरण, 5 हे, म्हणजे खूप मोठी ऑर्डर आहे त्यांची, तर ती कंप्लीट करायची आहे त्याच्यासाठी. तर त्यानंतरची साडी नारायणपेठ पैठणी सारखीच येत होती पुढे, तर म्हटलं चला आपण पण घेऊन बघूया की कशी आहे. आणि एका ताईने माझ्यासाठी आरीवर्क करून ब्लाऊज पाठवला आहे, म्हणजे पाठवला अजून पोचला नाही आहे. तर मला ह्या साडीवरती तो वेअर करून फोटोशूट करायचं होतं, तर त्यासाठीच मी साडी घेतली. तर त्यांचा ब्लाऊज आला नाही आहे अजून. तर बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की मिशोची क्वालिटी चांगली नसते. आता ही नारायणपेठ आणि ओरिजिनल तुम्ही दुकानात घेता, त्याच्यामध्ये काय फरक आहे? काही सुद्धा नाही आहे, जशीच्या तशी आहे साडी, जशीच्या तशी, इतकुसा सुद्धा बदल नाही आहे. बघा पदर पण सेम टू सेम आहे, याला गोंडे आहेत. त्यानंतर ही साडी, उलट माझं तर म्हणणं आहे की तुम्ही आपण दुकानातून घेतो ना त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी आहे याची, दुकानातून घेतो ना त्याच्यापेक्षा पण. तर मस्त आहे बरं काही नारायणपेठ पैठणी. आणि हा कलर इतका म्हणजे फेमस का झाला आहे मलाच माहित नाही, इतका फेमस झाला हा कलर. जिथे जिथे इन्स्टा ओपन केलं की सगळे नारायणपेठची फीडमध्ये गेलं नाही की सगळे हेच कलरच्या साड्या नेसून बायका येत आहेत समोर. आणि हा वाला आहे याचा ब्लाऊज पीस. तर ब्लाऊज पीस असा थोडा वेगळा कलरमध्ये, म्हणजे छान आहे, कलर कॉम्बिनेशन छान आहे ब्लाऊजचं आणि साडीचं. ब्लाऊजची जी साडीची जी बॉर्डर आहे तसं ब्लाऊज पीस दिलाय, त्याच्यामुळे ते मस्त दिसतंय. तर एकदम छान आहे साडीवर का. आता कोणता सण येणार नाहीये, पण मला ती त्या ताई ऑरीवर करून ब्लाऊज पाठवणार आहे. तर मग म्हटलं की तर साडीची पण रील होईल आणि त्यांच्या ब्लाऊजची पण होईल आणि छान नेसून दाखवू. पण आता लवकर आला ब्लाऊज तर ठीक आहे, नाहीतर मग परत ही साडी रिटर्न करायला लागेल. तर जी पैठणीची मी घेतली ना, तर त्याच्यामध्ये माझ्याकडे हा 4था कलर आला. रेड आला होता, वाईन आला, पर्पल आला, आणि आता हा 4था आलाय पिंक, राणी पिंक कलर. खूप जास्त छान आहे बरं का हा राणी पिंक कलर, मस्त एकदम ब्राईट आहे. हे बघा किती फ्रेश वाटतं, एकदम फ्रेश कलर आहे हा सुद्धा. पर्पल कलर सगळ्यांनी जास्त छान प्रतिसाद दिला होता, पण त्याच्यानंतर मी दुसऱ्या कलरचा ड्रेस शिवला की परत त्यांना वाटायला लागलं नाही वाईन छान आहे, परत वाटायला लागलं नाही रेड छान आहे. तर असं म्हणजे कसं जे आपण करतो ना तेच त्यांना आवडायला लागतं. नंतर जे बघितलं नसतं वाटतं त्याचा कसा दिसेल, आणि एकदा शिवला ना छान दिसायला लागला ना वाटतं मग हा छान दिसतोय. तर हा वाला आहे राणी पिंक कलर, मस्तच आहे साडी एकदम छान. आणि याचं गोल्डन फ्लावर असल्यामुळे त्याला तर अजूनच एक मस्त असा लुक आलेला आहे, मस्त आहे. चला आता मी लागते कामाला. तर सगळ्या जी काही
वस्तू आहेत ना त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि दोन्ही व्हिडिओ जॉईंट केले त्यासाठी खरं तर आता मोठा होत नव्हता, मग म्हटलं दोन्ही वेगवेगळं करण्यापेक्षा एकत्र करून टाकू म्हणून एकत्र केलं. तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.